Hello students, welcome to my channel. Today we will see the remaining part of the lesson, his first flight, given on page number 33. Then he completely forgot that he had not always been able to fly and commended himself to dive and soar and curve, shrieking shrilly. Then he completely forgot म्हणजे पूर्णपणे. फॉरगॉट म्हणजे विसरला. तो पूर्णपणे विसरला. काय विसरला? दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. की त्याला नेहमीच उडता येत नव्हते. अँड कमेंडेड हिमसेल्फ म्हणजे इथे अर्थ कमेंडेडचा प्रशंसा केली. स्वतःचीच प्रशंसा केली. कशाबद्दल? टू डायव्ह म्हणजे सूर मारली म्हणून. अँड सोअर सोअर म्हणजे भरारी घेतली म्हणून. अँड कर्व म्हणजे हवेतून वळण घेतले म्हणून. अँड श्रीकिंग श्रीली श्रीकिंग इज न्यू वर्ड हिअर. मेकिंग अ लाऊड क्राय म्हणजे किंचाळणे आणि तो जोरात कर्कश असा किंचाळला सुद्धा. म्हणजे मुलांनो, या संपूर्ण वाक्याचा अर्थ कसा होईल? तर तो पूर्णपणे विसरून गेला की आपल्याला उडता येत नव्हते आणि सूर मारताना, भरारी घेताना, हवेत वळण घेताना तो स्वतःची स्तुती करत जोरात कर्कश आवाज आरोळी देत होता. He was near the sea now, flying straight over it, facing straight out over the ocean. He saw a vast green sea beneath him, with little ridges moving over it, and he turned his beak sideways and cawed amusedly. आता तो समुद्राच्या जवळ आला होता. फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट. तो समुद्राच्या पृष्ठभागावरून सरळ उडत होता. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन म्हणजेच तो समुद्राच्या वरच्या दिशेने सरळ झेप घेत होता. ही सॉ अ वास्ट ग्रीन सी बिनीथ हिम. त्याने काय पाहिले? तर खाली हिरवागार पसरलेला विशाल सागर त्याने पाहिला. विथ लिटिल रिजेस मूव्हिंग ओव्हर इट. रिजेस मीन्स हिअर अ चेन ऑफ हिल्स म्हणजे पर्वतरांगा. त्यांनी पर्वतरांगासुद्धा पाहिल्या. अँड ही टर्न हिज बीक साईडवेज अँड कॉ अम्युजेटली. आणि त्याने काय केलं तर आपली चोच बाजूला वळवून आनंदाने किंचाळला. अम्युजेटली इज हिअर न्यू वर्ड means pleasurely. Pleasurely means anandane. Now look at the last paragraph. His parents and his brothers and sister had landed on this green flooring ahead of him. They were beckoning to him, calling shrilly. He dropped his legs to stand on the green sea. His legs sank into it. He screamed with fright and attempted to rise again, flapping his wings. But he was tired and weak with hunger, and he could not rise. Exhausted by the strange exercise, his feet sank into the green sea, and then his belly touched it, and he sank no further. He was floating on it, and around him his family was screaming, praising him, and their beaks were offering him scraps of dogfish. He had made his first flight. Now look at the translation of this paragraph. His parents and his brothers and sister had landed on this green flooring ahead of him. म्हणजे त्याचे आई वडील, त्याचे भाऊ, त्याची बहीण लँडेड म्हणजे उतरले होते. कुठे? ऑन दिस ग्रीन फ्लोरिंग म्हणजे हिरव्यागार जमिनीवरती जी त्याच्या समोर होती. दे वेअर बेकनिंग टू हिम. नाव हिअर इज अ न्यू वर्ड बेकन. टू गिव्ह अ सिग्नल टू मूव्ह नियर ऑर टू फॉलो. त्याचा अर्थ आपण मराठीमध्ये इथे खुणावणे असा घ्यायचा आहे. आणि काय करत होते त्याला? दे वेअर बेकनिंग टू हिम. त्याला खुणावत होते. कॉलिंग श्रीली कर्कशपणे त्याला बोलावत होते. ही ड्रॉप हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. त्या हिरव्यागार अशा समुद्रावर त्याने त्याचे पाय खाली सोडले. हिज लेग सँक इन टू इट. आणि त्या समुद्रामध्ये त्याचे दोन्ही पाय सँक म्हणजे बुडले.
He screamed with fright and attempted to rise again, flapping his wings. तो जोरात किंचाळला आणि भीतीने किंचाळला अँड अटेम्प्टेड आणि प्रयत्न केला टू राईज अगेन, पुन्हा फ्लॅपिंग म्हणजे पंख फडफडत उडण्याचा प्रयत्न केला. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर, परंतु तो खूप थकला होता आणि भुकेने खूप व्याकुळ झाला होता. अँड ही कुड नॉट राईज, तो उडू शकत नव्हता. एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्झरसाइज, विचित्र अशा त्या व्यायामाने तो खूप थकला होता. एक्झॉस्टेडचा अर्थसुद्धा इथे थकलेला असणे. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी, त्याचे दोन्ही पाय त्या हिरव्यागार समुद्रामध्ये बुडाले होते. अँड देन हिज बेली टच इट, आणि त्याचा पोटाचा पृष्ठभाग त्या समुद्राच्या पाण्याला स्पर्श करत होता. अँड ही सँक नो फादर, आणि त्याच्या पुढे जाऊन तो काही बुलडा नाही. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट, फ्लोटिंग म्हणजे तरंगणे. तो त्या पाण्यावरती तरंगत होता. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग, आणि त्याच्या भोवती त्याचे कुटुंब किंचाळत होते. प्रेझिंग हिम, त्याची स्तुती करत होते. अँड देअर बीक्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप ऑफ डॉग फिश, डॉग फिशचे वेगवेगळे तुकडे त्याच्याकडे चोंचीने करून फेकत होते. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट, त्याने त्याची पहिली भरारी घेतली होती. नाव लुक ॲट द मार्जिन क्वेश्चन. ओनली वन क्वेश्चन इज गिवन देअर. व्हॉट डीड ही फॉरगेट, तो काय विसरला होता. आता इथे आपल्याला उत्तर लिहित असताना फॉरगेटचं पास्ट टेन्स म्हणजे फॉरगॉट लिहायला लागेल. ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. याचाच अर्थ काय होतो की त्याला उडता येत नव्हते, हे तो पूर्णपणे विसरून गेला होता. लुक ॲट द Now look at the page number 32. Only two margin questions are there. First is there, what were the young seagull's parents doing? म्हणजे त्या यंग सीगलचे आई वडील काय करत होते. हिज फादर वॉज प्रिनिंग द फेदर्स ऑन हिज व्हाईट बॅक अँड हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. म्हणजेच त्याचे वडील त्याच्या पांढऱ्या शुभ्र पाठीवरचे पिसे नीटनेटकी करत होते आणि आई त्याच्याकडे पाहत होती. लुक ॲट द सेकंड क्वेश्चन. व्हॉट वेअर द यंग सीगल्स ब्रदर्स अँड सिस्टर डुईंग? त्या म्हणजे समुद्र पक्षाचे भाऊ आणि त्याची बहीण काय करत होते. यंग सीगल्स ब्रदर्स अँड हिज सिस्टर फ्लाईंग अराउंड हिम, कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोअरिंग अँड डायविंग. म्हणजेच त्याचे दोन्ही भाऊ आणि त्याची बहीण त्याच्याजवळ झेप घेत होती आणि डौलदारपणे सुरकांड्या मारत होती आणि आजूबाजूलाच उडत होती. होमवर्क फॉर ऑल स्टुडंट्स. राईट द meaning of new words given in the margin, as well as write down all question answers given in the margin in your notebook. Thank you so much for watching this video. If you like this video, then like, share, comment and subscribe.